तर जय महाराष्ट्र भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील अजून एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच आहे. असा व्हिडिओ जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि आजच्या व्हिडिओचे जे काही मटेरियल आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला पण भेटून जाईल. चॅनलची लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर आजच्या व्हिडिओसाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला हे ॲप्लिकेशन प्रोव्हाइड केलेलं आहे, तिथून ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओची बीटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही बीटमार्क आणि शेक इफेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं. ह्यात तुम्हाला जस्ट पहिल्यांदा इथे बीटमार्क ओपन करायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी तुम्हाला बीटमार्क प्रोव्हाइड केलेला आहे. ह्यात पहिल्यांदा तुम्हाला प्लसवरती टच करून येते मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन. तर अशा प्रकारचे मटेरियल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओसाठी दिलेले आहेत. त्यामध्ये जस्ट तुम्हाला पहिल्यांदा इथे फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याची फोटोची लेंथ असेल ती आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची. तर फोटो ॲड केल्यानंतर जस्ट फोटोवरती टच करून वरती जे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते आपली इमेज जी असेल ती येते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची. तर बघू शकता आपली इमेज जी असेल ती फिल कंपोजिशन एरिया झालेली आहे. त्यानंतर प्रत्येक बीटवरती जाऊन आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर इथे पहिल्यांदा सर्व बीटवरती मी फोटो कट करून घ्यायचा आहे. तर आपले फोटो कट करून झाल्यानंतर जस्ट तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. त्यानंतर मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये हा जो PNG प्रोव्हाइड केला आहे या PNGची लेंथ तुम्हाला जस्ट येते अशा प्रकारे 7.6 पर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर वरती अशा प्रकारे टच करून येते व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर त्याच्या 7.6च्या बीटवरती येऊन पुन्हा एकदा प्लसवरती टच करून तुम्हाला हा PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याला पण तुम्हाला अशा प्रकारे वरती व्यवस्थितपणे इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या शेक इफेक्टच्या प्रेसेटमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला पहिले जी इमेज आहे बघू शकताय तुम्ही त्यामधील इफेक्ट अशा प्रकारे खालती जे 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती टच करून येते कॉपी करून घ्यायचे. इफेक्ट कॉपी झाल्यानंतर पुन्हा बीटमार्क ओपन करायचा आहे. तर ह्यामध्ये जस्ट तुम्हाला पहिल्या इमेजवरती हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्या पुढची एक इमेज सोडून तुम्हाला हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे एक फोटो सोडून हा इफेक्ट अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे तुम्हाला. तो इफेक्ट पेस्ट झालेला आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला शेक इफेक्ट ओपन करायचा आहे इथं. तर आता जी दुसरी इमेज आहे बघू शकताय त्यातील इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करायचे आहेत. पुन्हा बीटमार्कमध्ये जायचं आहे तुम्हाला. तर बीटमार्कमध्ये गेल्यानंतर जस्ट तुम्हाला आपली जी दुसरी इमेज आहे बघू शकताय व्हिडिओची त्यामध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर त्याची पुढची इमेज सोडून आपली जी चौथी इमेज असेल त्यामध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा. तर बघू शकता आपल्या पहिले जे 4 इमेज आहेत त्यामध्ये जो आपला इफेक्ट आहे तो पेस्ट झालेला आहे. त्यानंतर पुन्हा इफेक्टमध्ये जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर जी तिसरी इमेज आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारची झूम इनची त्यामधील इफेक्ट अशा प्रकारे ते कॉपी करायचे. तर इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बीटमार्कमध्ये जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघू शकताय तुम्ही 7.6 वरती जो एक छोटासा फोटो आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे त्यामध्ये हे इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचे तुम्हाला. अशा प्रकारे 2 इमेजमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर पुन्हा तुम्हाला बीटमार्क शेक इफेक्ट आपला ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला आपली जी सेकंड लास्ट इमेज आहे त्यामध्ये इथे इफेक्ट कॉपी करायचे अशा प्रकारे. त्यानंतर बीटमार्क ओपन करून तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही 7.29 सेकंदावरती जो बीट आहे त्या बीटवरील फोटोमध्ये हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे.
तर त्याच्या पुढच्या इमेजला पण हा सेम इफेक्ट येते, कॉपी पेस्ट करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला एक इमेज सोडून हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. बघू शकता आपण ही एक इमेज सोडलेली आहे मध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला अजून एक इमेज सोडून हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. तर अशा प्रकारे एक इमेज सोडून हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर शेवटचा इफेक्ट पण आपल्याला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. तर बिटमार्क ओपन केल्यानंतर जस्ट तुम्हाला आपला आता जेवढे पण आपले इमेज इफेक्ट द्यायचे राहिलेत त्या इमेजमध्ये हा जो इफेक्ट आहे तो इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. तर एवढंच नंतर जस्ट तुम्हाला ही जी लेअर दिसते बघू शकताय तुम्ही रेक्टँगल वनची, त्याला अशा प्रकारे होल्ड प्रेस करून वरती आणायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन आपला जो व्हिडिओ आहे तो इथे हाय क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.